नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भातली। राज्यसभेसाठी शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांच्या नावाची निश्चितता होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव होतं, मात्र ज्योती वाघमारे पक्षाची भूमिका ठामपणे मांडतायत। विविध मुद्द्यांवरती माध्यमांमध्ये आक्रमक आणि अभ्यासू वक्तव्यामुळे सध्या त्या ओळखल्या जात आहेत। लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांना वैचारिक आव्हान देण्याची सुद्धा रणनीती त्या आखू शकतात, त्यामुळे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, मला सांग की आता ज्योती वाघमारेंना तसा बघायला गेलं तर राजकीय निवडणुका लढवण्याचा तेवढासा फारसा अनुभव नाहीये, मात्र राज्यसभेसारखी मोठी जबाबदारी शिंदेंची शिवसेना त्यांच्यावरती टाकतेय, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं बघायला गेलं तर कालपासूनच एकनाथ शिंदे आणि सर्व पक्षामध्ये जे आहेत खलबतं सुरू आहेत की कोणाला उमेदवारी द्यायची आणि कशा पद्धतीने रणनीती असेल। अशामध्येच कुठेतरी दोन उमेदवार देण्याचा शिवसेनेचा विचार आहे, कारण की बिनविरोध ही निवडणूक सगळीकडे होत असताना कुठेतरी एकनाथ शिंदे मास्टर माइंड प्लॅन करताना दिसून येत आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 10 तारीख जरी असली तरी देखील आज शिवसेनेकडनं कदाचित दोन उमेदवार हे अर्ज भरू शकतात। त्यामधनं ज्योती वाघमारे, डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं नाव पूर्णतः निश्चिती झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडनं समजून येत आहे। अवघे काही तास राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि अशामध्येच ज्योती वाघमारे यांना ही संधी देण्यात येत आहे। पण मात्र राहुल शेवाळे यांचं काय असा मोठा एक विषय समोर येत आहे, कारण की राहुल शेवाळे यांचा पत्ता कट होतो काय असे काही अंदाज समोर येताना दिसून येत आहेत। आणि एकूण 5 ते 6 जण शिवसेनेमधून इच्छुक होते राज्यसभेसाठी, पण राहुल शेवाळे यांचं नाव प्राथमिकतेने समोर होतं, पहिल्या क्रमांकावर होतं। पण अचानकतः ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चिती होण्याचे संकेत दिसून येत असताना राहुल शेवाळे यांचा पत्ता कट झालाय का अशी देखील राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे। इतकंच नाही तर मग समजा राहुल शेवाळे यांचा पत्ता कट झाला तर मग अशी देखील चर्चा ऐकू येते की रोहित टिलक यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे सध्या। या संपूर्ण गोष्टीबाबत जे आहे महायुती सरकार असेल किंवा एकनाथ शिंदे असतील हे एकत्रित निर्णय घेत आहेत, एकमेकांसोबत समन्वय ठेवून निर्णय घेत आहेत। नेमकं आता आज संध्याकाळपर्यंत चित्र क्लिअर होईल की कोणी स्पष्ट होईल की कोणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या निवडणुका ज्या आहेत या बिनविरोध होणार आहेत की निवडणुका 16 तारखेला घडणार आहेत। नक्कीच, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।